नमस्कार चौधरी सर. नमस्कार. अरे खोतसाहेब काय अचानक 2 दिवस पुढे गेलात? नाही निरोप मिळाला तुमचा काही अर्जंट? हां जरा एक महत्वाचं काम निघालं. अच्छा. बरं मी माझ्या कामाचा पहिला रिपोर्ट तयार केलाय. चव्हाण साहेबांना पाठवला अमेरिकेला. त्याची कॉपी मी चव्हाण साहेबांना सुद्धा पाठवतोय. ते जरा वाचून घ्या आणि त्याच्यावर सही पण लागेल तुमची. त्यामध्ये मी सिरियल नंबर्सच्या डुप्लिकेशन बद्दल जरा डिटेलमध्ये लिहिलंय, तेही प्लीज वाचून घ्या. हो मी काय म्हणतो ते काही फार सिरियस नाहीये. म्हणजे काय की हे नंबरिंग मशीन असतात ना त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि 2, 5, 10 डबे इकडे तिकडे होतात. ते 2, 5, 10 डबे नव्हते चौधरी साहेब, जास्त डबे होते. आणि मी मशीन परत एकदा चेक केलंय. ती मशीनची चूक असेल असं मला वाटत नाही. हो आय नो पण ते जरा वाचून सही करा प्लीज. ठीक आहे मग मी आधी वाचून तर ठेवतो. थँक्स. रघुनाथराव. अरे भाऊजी या ना या. पण हे नाही आहेत, बाहेर गेले. कुठे गेले? मला सांगून जातात. होय बरं मग मी येतो ना. भाऊजी तुम्हाला पाणी सुद्धा विचारलं नाही म्हणून खडसावतील मला. मी हे बसा तुम्ही पाणी घेऊन येते. नाही वहिनी राव. किती वेळ लागेल काही म्हणाले का? भाऊजी भाऊजी तुम्हाला आणि यांना बोलताना ऐकलं. काय म्हणजे कसं सांगू, तुम्ही ऐका यांचं. नका नादी लागू त्या मुलीच्या. म्हणजे आता सगळं सांगत बसत नाही पण एवढंच सांगते गावातल्या कोणीही संबंध ठेवलेला नाही तिच्याशी. वाईटच टाकलंय म्हणा ना. भाऊजी मी तुम्हाला हे सगळं सांगितलं हे त्यांना सांगू नका. हा बाबू अरे जीप मधली पोती काढून घे बाबा. चल लवकर. अरे तुषार साहेब तुम्ही फॅक्टरीतून डायरेक्ट आला वाटतं. हो आधी माहित असतं तर बाहेरची कामं सोडली असती आम्ही. बसा बसा बसा. बोला काही महत्वाचं? हो महत्वाचंच. पाणी जरा पाणी घ्या लवकर. हो आणतच होते. फॅक्टरी बद्दल बोलायचं होतं. बर. फॅक्टरीत काय चाललंय, कोण सगळं करतंय, माझा पाठलाग. चौधरी तुम्हाला कसं कळलं? गावातल्या प्रत्येक गोष्टीची खबर असते आम्हाला. तिला माहितीये मला माहित असतं सगळं. काय ग? तर चौधरी आम्ही तुमची मदत करू पण तुम्हालाही त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे चौधरीला पकडू आपण, त्याची प्रत्येक कारस्थानं पुढे आणू पण त्यासाठी पुरावे लागणार आणि ते तुम्ही मिळवायचे. मग तुम्ही बघा आमचा कायदा आणि आम्ही. मी कसे काय पुरावे गोळा करणार? तुम्ही शिकली सवरलेली माणसं. प्रत्येक डीलचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आय मीन तुमच्या फॅक्टरीत असणार. हे पण त्या फाईल्स माझ्या कामाच्या अखत्यारीत येत नाहीत. त्या मिळवण्याचे मार्ग वेगळे असू शकतात. मला चव्हाण साहेबांशी बोलायला लागेल. चौधरी मला फॅक्टरीशी संबंधित इतर फाईल्स तपासायला का नाही मिळत आहेत? अहो काय बोलताय तुम्ही तुषार साहेब? तुम्हाला सगळ्या फाईल्स दिल्या नाही. मी डिस्पॅचशी संबंधित इतर फाईल्स म्हणतोय, ट्रान्सपोर्ट वगैरे. हे बघा तुम्ही चव्हाण साहेबांकडनं ज्या फाईल्सची परवानगी तुम्ही मागितली त्या फाईल्स तुम्हाला मी दाखवल्या. आता तुम्हाला जर का वेगळ्या फाईल्स हव्या असतील तर वेगळी परवानगी नको का घ्यायला?
तुमचं असं म्हणणं आहे की त्यासाठी मी चव्हाण साहेबांना पुन्हा एकदा फोन करावा. ऑफकोर्स. माझं काही चुकतंय का? आय एम जस्ट डुईंग माय जॉब, इजंट इट? ऑफकोर्स यू आर. हॅलो. काय झालंय तुम्हाला? का? कुठे काय? काही नाही. मग लाटांवर राग कसला काढताय? कुठल्याच प्रश्नांची उत्तरं सापडेनात म्हणून त्याच्यावर राग काढला. वाटलं निदान तो तरी येईल मदतीला. नाही येत तो. आपलं सगळं ऐकून घेतो पण पोटातच ठेवतो. काही प्रश्नांची उत्तरं आपण जर आपल्या मित्रांबरोबर शोधली तर ती लवकर सापडतात. पण जर एखाद्यानं ठरवलं की प्रश्न पोटातच दडपून ठेवायचे तर कोणी काहीच करू शकत नाही, नाही का? प्रश्नही आपलेच, त्याचा त्रासही आपला आणि उत्तरही आपलीच. हे पहा, जर तुम्ही मला काही सांगितलं तर मी तुम्हाला मदत करू शकेन. नाही समजणार तुम्हाला. का? माझ्या आयुष्यात काय चाललंय हे माझ्याशिवाय कुणालाच कळणार नाही. जान्हवी, साहेब. नमस्कार. काय खोत साहेब, आज फॅक्टरीतून डायरेक्ट समुद्रावर गेलेलं दिसता. तुम्ही यावेळेला इकडे कसे काय? काही महत्वाचं काम दिसतंय? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. मला कळलं नाही. आज फॅक्टरीत काहीतरी गडबड होणार अशी खबर आहे आम्हाला. चौधरी तो काहीतरी गडबड करणार आहे. तुमच्या फॅक्टरीच्या फाईल्स जाळणार आहे. म्हणजे असं होईल असं नाही. बघा, चल ग.